वर्ग 8वी शिकते। आज मी तुम्हाला सरोजिनी नायडू यांच्याविषयी माहिती सांगणार आहे। सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 रोजी हैदराबाद येथे झाला। या एक कवी होत्या आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी क्रांतिकारक होत्या। या काँग्रेसच्या दुसऱ्या महिला अध्यक्ष होत्या आणि स्वातंत्र्यानंतर पहिला राज्यपाल देखील झाल्या। त्यांनी महात्मा गांधी यांच्या आंदोलनात स्वतःला वाहून घेतले। त्यांना राजकीय आंदोलनात उतरल्याने ब्रिटिशांना 21 महिने जेलमध्ये ठेवले होते। या राजकीय कार्यकर्ता, स्त्रीवादी, कवयित्री आणि राष्ट्रपती झालेल्या पहिल्या भारतीय महिला होत्या। त्यांना भारताची नाईट एंजल म्हटले जाते। सरोजिनी नायडू यांचा मृत्यू 2 मार्च 1949 रोजी लखनौ येथे झाला। अनिशा खान, लर्निंग फिफ्थ स्टँडर्ड। आज मी तुम्हाला अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी माहिती सांगणार आहे। अहिल्याबाई होळकर का नाम मराठा इतिहास में एक अत्यंत परोपकारी, पवित्र और कुशल राजनेता के रूप में लिखा गया है। उनके पिता का नाम मानकोजी शिंदे तथा माता का नाम सुशीलाबाई था। जिस समय महिलाओं को घर से निकालने की अनुमति नहीं थी, उस समय उनको पिता ने उन्हें पढ़ना लिखना सिखाया था। 8 वर्ष की उम्र में अहिल्याबाई होळकर विवाह मालवा प्रांत के जागीरदार सरदार मल्हारराव के पुत्र खंडेराव राव के साथ हुआ था। पति, पुत्र और पिता समान ससुर मल्हारराव की मृत्यु के पश्चात अहिल्याबाई होळकर ने मराठा साम्राज्य के मालवा प्रांत की कमान संभाली। अहिल्याबाई होळकर ने अत्याची सहभागिता तथा अपना समाज विस्तार भी किया। उन्होंने अपनी प्रजा के हित के लिए अनेक लोक कल्याणकारी कार्य के। उन्होंने सती प्रथा को प्राप्त किया। सार्वजनिक कुओं और पानी के की व्यवस्था की। विधवा और अनाथों को वित्तीय सहायता प्रदान की। गरीबों के लिए अस्पताल खोला। मंदिरों का जीर्णोद्धार, घाट, सड़कें तथा धर्मशाला निर्माण किया। My name is सोम संदीप गडले। मी 5वा वर्ग शिकतो। आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माहिती सांगणार आहे। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या शिक्षिका आणि थोर समाजसेविका होत्या। त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला। त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील हे होते। वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी सावित्रीबाई यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला। त्या काळी मुलींना शिकण्याची परवानगी नव्हती, त्यामुळे लग्नापूर्वी सावित्रीबाई अशिक्षित होत्या। स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळावा म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाईंना प्रथम शिकवले। इसवी सन 1848 मध्ये सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी शाळा काढली। मी तुम्हाला मदर टेरेसा यांच्याविषयी काही माहिती सांगणार आहे। मदर टेरेसा दुनिया की अब तक की सबसे महान मानवतावादियों में से एक है। उनका जन्म 26 अगस्त 1910 को स्कूल में हुआ था, जो अब तक
बस्तियों की खराब स्थिति से बहुत प्रभावित हुई थी। उन्होंने गरीब अनाथ बच्चों के लिए आश्रम खोला। वह गरीब बस्तियों के बच्चों को पढ़ा रही थी। उनका पूरा जीवन गरीबी और ज़रूरतमंद लोगों की सेवा के लिए समर्पित था। मदर टेरेसा को उनकी दानशीलता और गरीबों की सेवाओं के लिए 1919 में नोबेल पुरस्कार से सम्मानित किया गया था। 5 सितंबर 1997 को उनकी मृत्यु हो गई। विश्व सदा उनकी सयालुता और मानवता को याद करेगा। मी आज तुम्हाला आनंदीबाई जोशी यांच्याबद्दल सांगणार आहे। पहिल्या भारतीय महिला डॉक्टरचा मुलगा 10 दिवसांचा असताना मृत्यू पावला। ही खंत त्यांना वैद्यकीय शिक्षणाकडे घेण्यासाठी कारणीभूत ठरली। मार्च 1886 मध्ये त्यांनी MD ची पदवी घेतली। आनंदीबाई भारतात परतताना त्यांना क्षयरोग झाला। पुढे 16 फेब्रुवारी 1887 रोजी पुण्यात त्यांचा मृत्यू झाला। मी 11 वर्गात शिकते। आज मी तुम्हाला राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे। राजमाता जिजाऊ हिंदू धर्माचे रक्षण करणारे छत्रपती शिवाजी महाराज व प्रतापजी संभाजी महाराज यांच्या 2 छत्रपतींना घडविणाऱ्या आदर्श माता म्हणजे जिजामाता होती। यांचा जन्म 12 जानेवारी 1598 साली बुलढाणा जिल्ह्यातील सिंदेवाडी येथे झाला। जिजाबाई यांना आपण जिजामाता, राजमाता जिजाऊ साहेब या नावाने ओळखले जातात। त्यांचे पूर्ण नाव जिजाबाई शहाजी भोसले असे होते। त्यांचे वडिलांचे नाव लखुजी जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई असे होते। त्यांना बालपणापासून तलवारबाजी, घोडेस्वारी, राजकारण हे आवडत होते। एवढे म्हणून मी माझे 2 शब्द संपवले। मदर टेरेसा यांच्याविषयी काही माहिती सांगणार आहे। मदर टेरेसा ही एक महिला होती जी नेहमी इतरांना मदत करण्यास तयार असायची। तिची अवस्था इतरांना मदत केली। नैसर्गिकमध्ये जन्माला गेले। हे अतिशय दयाळू आणि स्वच्छ मनाची होती। त्यांचा जन्म 2 1910 रोजी झाला होता। मदर टेरेसा 12 वर्षांची असताना कोलकाता येथे आली आणि तिथे गरीबांच्या मदतीसाठी कोलकातामधील सर्वोत्कृष्ट राणी त्यांची सेवा केली व त्यांच्या मदत केली। भारत राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दल आपल्याला सर्वांना माहीत आहे। त्यांचे धाडस सर्व भारतीयांना प्रेरणादायी आहे, परंतु झलकारीबाईंबद्दल फारच थोडे लोकांना माहीत आहे। लक्ष्मीबाई देखील साहसी झलकारीबाई होत्या। यांचा जन्म शुद्ध कुटुंबात झाला। यांचा पराक्रम राणी लक्ष्मीबाई यांचा सारखाच आहे। झलकारीबाई यांचे दुर्गा दल नावाचे सैन्य होते। एकदा तिने जगात वाघाशी लढा दिला होता। तिने कुऱ्हाडीने वाघाचा हाडसा काढला, ज्याची लढाईत त्यांची भूमिका मोठी होती। आज मी तुम्हाला जिजाबाई यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे। जिजाबाई या भारताच्या महान देशभक्त होत्या। जिजाबाई या थोर मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई होत्या।
जिजाबाईंना राजमाता जिजाऊ आणि जिजाऊ म्हणून ओळखले जाते. जिजाबाईंचा जन्म 12 जानेवारी 1558 रोजी महाराष्ट्रात झाला. जिजाबाईंच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव आणि आईचे नाव महालसाबाई जाधव होते. जिजाबाईंचा लहान वयातच शहाजी राजे यांच्याशी विवाह झाला. जिजाबाईंनी शिवाजींना वाढवले आणि एक चांगले व्यक्तिमत्व केले. जिजाबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांना भारताचे महान योद्धे बनवले. जिजाबाईंचे संपूर्ण जीवन त्याग आणि बलिदानाने भरलेले होते. 17 जून 1674 रोजी राजमाता जिजाऊ यांचे निधन झाले. आज मी तुम्हाला कल्पना चावला यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे. कल्पना चावला ही भारताची अंतराळ या महिला होती आणि भारतात आणि जगभरातील कित्येक तरुण मुली आपला आदर्श म्हणणार. ज्या कल्पना चावला ही संपूर्ण प्रवास तिच्या अविश्वसनीय कार्याबद्दल सर्व लोकांना लक्षात राहिलं. कल्पना चावलांचा जन्म 17 मार्च 1962 मध्ये कर्नाल हरियाणामध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव श्री बनारसी लाल चावला आणि आईचे नाव संजयवती देवी होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण टगोरा बालनिकेतन येथे झालं. तेव्हा त्यांनी इंजिनियर बनण्याचे स्वप्न मनात बाळगले होते. अवघ्या 42 वर्षाच्या आयुष्यामध्ये अर्धवे अंतून शिखर गाठला दी आकाश नक्क्या कल्पना चावला तरुणासाठी आदर्श कल्पना बनल्या. एवढे पण माझे 2 शब्द. नमस्कार, माझे नाव अनिल सुभाष. मी 5वा वर्ग शिकतो. आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे. सावित्रीबाई फुले यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. वयाच्या 9व्या वर्षी सावित्रीबाईंचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले यांनी इसवी सन 1848 मध्ये मुलीसाठी पहिली शाळा सुरू केली. सावित्रीबाई शाळेत शिकवायला जाताना रोज त्यांच्या अंगावर दगडशेठ टाकत, पण तरीही सावित्रीबाई डगमगल्या नाही. त्यांनी स्त्रियांना साक्षर व्हा, निर्भर व्हा हा संदेश दिला. त्यांनी समाजातील वाईट रूढी आणि परंपरेला विरोध केला. सावित्रीबाई फुले यांनी 10 मार्च 1877 रोजी जगाचा शेवटचा निरोप घेतला. आजही सावित्रीबाई फुले यांचे विचार व कार्य आपल्या प्रेरणा देते. मी वर्ग 6वा शिकतो. आज मी तुम्हाला उमाबाई कुंदापूर यांच्या विषयी भाषण सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकावे. उमाबाई यांचे वय अवघे 9 वर्ष असताना त्यांचे लग्न लावून दिले, परंतु सासऱ्याने पाठिंबा दिल्याने उमाबाई या मुंबईतील अलेक्झांड्रा हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यांनी भगिनी मंडळाची स्थापना केली. हिंदुस्थानी सेवा दलाच्या महिला शाखेचे नेतृत्व देखील केले. त्यांनी इंग्रजांकडून मिळणारे सगळे मान सन्मान स्वीकारले. त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना ब्रिटिशांपासून वाचविले. एवढे बोलून मी नमस्कार, माझे नाव आहे. मी 6वा वर्ग शिकतो. आज तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल भाषण सांगणार आहे. सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या.
यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव गावी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई आणि वडिलांचे नाव संजोजी पाटील होते. वयाच्या 9व्या वर्षी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेच्या विवाहात व समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. विवाहानंतर ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंना लिहायला वाचायला शिकवले. सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांनी 1841 मध्ये पुण्यातील बुधावर पेटले शिकण्यासाठी पहिल्या शाळा काढली. सावित्रीबाई फुले समाजाचे घालवली व आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले विषयी काही माहिती सांगणार आहे. सावित्रीबाई फुले या भारतातील राज्य स्त्री शिक्षिका आहेत. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्या 9 वर्षाच्या असताना त्यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत झाला. ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना घरातच शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यानंतर 1848 साली पुण्यातील भिवरे वाडा येथे त्यांनी देशातील पहिली मुलांची शाळा सुरू केली. मुलांना शिकण्याची जबाबदारी सावित्रीबाई यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. 10 मार्च 1897 रोजी प्लेगची लागण त्यामुळे त्यांचे दुःख दूर निघाल्याने वडिलांनी माझे देशाचे संपूर्ण जैन जगत. मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांचा बारेने निबंध सांगणार आहे. तुम्ही शांती भेटे. सावित्रीबाई फुले का जन्म 3 जनवरी 1831 को हुआ था. इनके पिता का नाम खंजोजी नरसवे और माता का नाम लक्ष्मीबाई था. सावित्रीबाई फुले का विवाह 1841 में ज्योतिराव फुले से हुआ. विद्यालय की पहली प्रिंसिपल और पहली किसान स्कूल की स्थापक थी. शेख सलीम, मी आज तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकावे. सावित्रीबाई फुले भारत की सबसे पहली शिक्षिका तथा समाज सुधारिका थी. उनका जन्म 3 जनवरी 1821 महाराष्ट्र के सातारा जिले के नयनगांव में हुआ था. उन्होंने वर्ष 1848 में पुणे के भिडेवाला में लड़कियों के लिए भारत का पहला विद्यालय खोला. उन्होंने सती प्रथा, हुआहुत, बाल विवाह जैसे कुरीतियों का विरोध किया. उनकी मृत्यु 10 मार्च 1897 को हुई थी. आज मी तुम्हाला सावित्रीबाई यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे. सावित्रीबाई फुले ह्या भारतातील पहिल्या शिक्षिका आहेत. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्या 9व्या वर्षात असताना त्यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना घरातच शिकवण्याचे ठरविले. त्यानंतर 1848 साली पुणे येथील भिडेवाडा येथे देशातील पहिली मुलींची शाळाची सुरुवात केली. मुलींना शिकवायची जबाबदारी सावित्रीबाई यांनी घेतली. सावित्रीबाई शाळेत जाताना लोक त्यांच्या अंगावर शेण दगड टाकत असतात तरी सावित्रीबाई डगमगल्या नाही. त्यांनी स्त्रियांना संघर्ष व्हा, निर्वाण व्हा हा संदेश दिला. त्यांनी समाजातील वाईट दृष्टी आणि परंपरेला विरोध केला. सावित्रीबाईंनी समाजातील बालविवाह, प्रतिप्रथा, केशवपण अशा वाईट प्रथांना विरोध केला. त्या कार्याचे कौतुक त्या काळी इंग्रजांना सुद्धा झाले.
सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज प्रत्येक घरातील मुलगी शिकत आहे. नमस्कार, माझे नाव माही राहुल थोरात आहे. मी 8व्या वर्गात शिकते. आज मी तुम्हाला अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे. ज्या गटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे तो स्वरपृथ्वीचा लोकभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या त्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला जातो. अशा लोकमाता अहिल्याबाई होळकर सर्व धर्मस्वभाव, अस्पृश्यता, उच्चगट सामाजिक एकात्मता, स्त्री पुरुष समता, गोरगरिबांच्या विषयी कळवळा, हुंडा पद्धतीचे उच्च अनिष्ट चालीरीती परंपरा, मूळ दत्तक प्रज्योती चळवळ अशा कितीतरी समाज सुधारणाचं कृतिशील कार्य करणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या छोट्याशा खेड्यात धनगर समाजातील मानकोजी व सुशीलाबाई शिंदे यांच्या मुलीला मानकोजी शिंदे हे सर्वसामान्य परिस्थितीत असून देखील ते उद्योग व दूरदर्शी गृह होते. 18व्या शतकात मध्ये आजच्या सारखी शिक्षण घरी व्यवस्था केली. अहिल्या मातेचे जीवन घडविण्यात त्यांना फार मोलाचा वाटतो होता. अवघ्या 8 वर्षाच्या असताना होळकर घराण्याच्या संस्थापक राजेशी बल्लाळराव होळकर, 12 वर्षाच्या एकुलता शूरवीर मुलगा खंडोराव त्यांच्याशी अहिल्याचा विवाह 20 मे 1733 रोजी पुण्यातील शनिवारवाडा येथे झाला. लग्नानंतर लगेच आपल्या चतुर, क्षमाशील व शांत स्वभावाने त्यांनी कौटुंबिक सर्वांचे बरे जिंकून घेतले. आज मी तुम्हाला राणी लक्ष्मीबाई यांची लीला माहिती सांगणार आहे. राणी लक्ष्मीबाई एक महान वीरांगना होती. यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 साली उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला. यांच्या वडिलांचे नाव नारोपंत तांबे, आईचे नाव भागीरथी असे होते. राणी लक्ष्मीबाई यांचे जन्मनाव मणिकर्णिका होते. त्यांना प्रेमाने म्हणत असे. गुड मॉर्निंग, माय नेम इज आयुष राजेंद्र रॉय. मी 4th वर्गात शिकतो. आज मी तुम्हाला रमाबाई यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकावे. रमाबाई या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी होत्या. रमाबाई यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1898 रोजी दाभोळजवळील वनद गावातील एका गरीब कुटुंबात झाला होता. त्याच्या वडिलांचे नाव भिकू दुसरे व आईचे नाव रुमिनी भिकू दुसरे असे होते. रमाबाई त्याच्या आई वडिलांसह आपल्या दाभोळजवळील वनद गावात राहत बंदरातील म्हैसाची भरलेल्या टोपल्या बाजारापर्यंत पोहोचविण्याचे काम करीत असत. रमाबाई त्याचे कुटुंब एक मोठा कुटुंब होते. मी 5वी वर्गात शिकते. आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माहिती सांगणार आहे. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी देवेसेव पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह थोर समाज सुधारक ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. त्या काळी स्त्रियांनी शिक्षण घेणे महापातकार्य जाईल अशा कठीण परिस्थितीत ही ज्योतिबांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले. महात्मा फुले व सावित्रीबाईंनी सन 1848 मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी खूप विरोध केला. सावित्रीबाईंना शाळा शिकवायला जात असताना लोक त्यांच्यावर शेण, चिखल, दगड फेकत असत, पण त्या डगमगल्या नाही. त्यांनी गोरगरीब, विधवा व अनाथांना आधार दिला. बालविवाह, सतीदेशमोह अशा क्रूर प्रथांना विरोध केला. सावित्रीबाईंनी काव्यफुलं, बालकशी, सुबोध, रत्नाकर सारखे काव्यसंग्रह लिहून समाज जागृती केली. त्यांनी स्त्रियांना साक्षर व्हा, निर्भर व्हा असा संदेश दिला.
सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह समाज सुधारक ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. त्या काळी स्त्रियांनी शिक्षण देणे महापाप मानले जाई. अशा कठीण परिस्थितीत ही ज्योतिबांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले. महात्मा फुले व सावित्रीबाईंनी सन 1848 मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी खूप विरोध केला. आज मी तुम्हाला रमाबाई रानडे यांविषयी माहिती सांगणार आहे. रमाबाई रानडे यांनी स्थापना केलेली सेवा संघ संस्था ही यांचे उदाहरण आहे. भारत महिनापर्यंत 1904 ऑल इंडिया वुमेन कॉन्फरन्स 1927 ला संस्थाही स्थापना झाली. त्यामुळे संस्थापर्यंत जाऊन पोहोचणे वारसा हक्क मतदानाचा हक्क इत्यादी प्रश्नाबाबत या संघटनांच्या माध्यमातून स्त्रिया संघर्ष करू लागल्या. मी 4थ्या वर्गात शिकते. आज मी तुम्हाला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे. राणी लक्ष्मी एका महान घराण्यात होत्या. त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 साली उत्तर प्रदेशात काशी येथे झाला. त्यांचे वडिलांचे नाव मोरोपंत तांबे व आईचे नाव भगवतीबाई असे होते. राणी लक्ष्मीबाईंचे जन्मनाव माणिकवंत होते. प्रेमाने त्यांना म्हणून त्यांच्या लहानपणापासून धाडस आणि युद्ध कौशल्यांमध्ये निपुण होत्या. त्यांचा विवाह झाशीचे राजे गंगाधर नेपाळकर यांच्याशी झाला आणि त्यांच्या झाशीच्या राणी बनल्या. इंग्रजांच्या विरोध करत त्यांनी मी माझी झाशी देणार नाही अशी घोषणा केली. राजवांकडे मी तुम्हाला महाराणी येशूबाई यांच्याविषयी माहिती सांगणार आहे. महाराणी येशूबाई या छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी होत्या. त्या मराठी साम्राज्याच्या अभिषिक्त महाराणी होत्या. या मराठी साम्राज्याचे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुनबाई होत्या. यांचे नाव हे होते. दीपक मी वर्ग 3रा शिकते. आज मी तुम्हाला राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयी थोडी माहिती सांगणार आहे. राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1835 रोजी वाराणसी काशी येथे झाला. त्यांचे जन्मनाव राधिका तांबे होते, परंतु त्यांना मनुबाई या नावाने ओळखले जात असे. त्यांना वडिलांचे नाव मोरोपंत तांबे आणि आईचे नाव भागीरथीबाई होते. मोरोपंत तांबे ही बिहुरच्या पेशव्यांच्या दरबारात कार्यरत होती. राहुल थोरात आहे. मी 3रा वर्गात शिकते. आज मी तुम्हाला प्रतिभाताई पाटील यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे. प्रतिभा पाटील यांच्या आईचे नाव गंगाबाई आणि वडिलांचे नाव नानासाहेब उर्फ नारायणराव होते. नानासाहेब हे जळगाव येथे सकाळी 9
नोकरी करत होते. हे वकील होते. त्यांना 5 मुले व 1 मुलगी होती. प्रतिभा यांचे बालपण जळगाव आणि चाळीसगाव येथे गेले. सुट्टीच्या काळात त्या आपल्या आजोळी नांदगाव येथे जात असत. त्यांच्या वयाच्या 10व्या वर्षात त्यांच्या आईचा स्वर्गवास झाला. त्या भारतीय वंशाच्या अंतराळात जाणाऱ्या प्रथम महिला होत्या. त्यांच्या वडिलांचे नाव बनारसला चावला असे होते. त्यांच्या आईचे नाव संयोगिता चावला असे होते. जन्मलेली कल्पना चावला यांचे बालपण हरियाणाच्या कर्नलमध्ये गेले. त्या अंतराळात भरारी घेणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. 1976 साली कर्नल टागोर स्कूलमध्ये त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. आज मी तुम्हाला राजमाता जिजाऊबद्दल याबद्दल सांगणार आहे. राजमाता जिजाऊ हिंदू धर्माचे रक्षण करणारे छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज आदर्श म्हणजे जिजाबाई यांचा जन्म 12 जानेवारी 1597 साली झाला. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे झाला. त्यांना आपण राजमाता जिजाऊ साहेब या नावाने ओळखले जाते. त्यांचे पूर्ण नाव जिजाबाई शहाजी भोसले असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव रणजित जाधव व आईचे नाव माळासाहेब असे होते.